आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आहेत। ताई, काय सांगणार? आपण पाहतो की अशोक खरात जो आहे तो भोंदूबाबा या प्रकरणात आता रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिलेला आहे। आरोप मोठ्या प्रमाणावर झालेत। बुवाबाजीचं संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे। सर, माझं असं ठाम मत आहे की जादूटोना विधेयक जे आहे तो जो कायदा आहे त्याची अंमलबजावणीच होत नाही। आजकाल काही पक्ष भगव्याचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी अशा बाबा बुवांना फार मोठं करतायत आणि झाला राजीनामा तर चांगलं झालं, खूप लवकर व्हायला पाहिजे होता। आपण कसं काय या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो आणि या महाराष्ट्रामधले भरपूर सारे मंत्री लोक त्यांना भेटलेले आहेत असं म्हणतात। मग असा जर हा बाबा बुवा एखाद्याच्या छत्रछायेखाली या ठिकाणी मोठा होतोय आणि फक्त तोच नव्हे तर खूप सारे आहेत तसेच, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये असे खूप सारे बाबा बुवा आहे जे या प्रकारचे गोंधळ घालतात आणि अन्यायकारक या ठिकाणी कृत्य करतात आणि त्यांच्यावर सरकार काहीच बोलत नाही, काहीच करत नाही। ते जे आहे ते चुकीचंच आहे ना, चुकीचे, अतिशय चुकीच्या गोष्टी या देशामध्ये होत आहेत। धर्माचा आडा घेऊन हे लोक हा गोंधळ घालतायत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहे। जादूटोना विधेयक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणीच नाही आहे, अजिबात होत नाही आहे। तर रुपाली चाकणकर त्यांचं माहिती पडलं म्हणून बाकी लोकांनी पण राजीनामे दिले पाहिजे, ज्यांचे सगळ्यांचे फोटो आणि काय काय आहे त्याच्यासोबत। अनेक मंत्री देखील भक्त आहेत बाबाचे, त्या भोंदू बाबाचे असं बोलल्या जात आहेत। काय सांगणार? ते कोण भोंदू बाबाचे कोण कोण भक्त आहे ते सगळं माहिती काढलं पाहिजे आणि होम मिनिस्ट्रीने त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे। अजितदादाच्या बंगल्या जवळ देखील अशाच पद्धतीची एक पूजा झालं असल्याचं मिटकरांनी सांगितलेलं आहे। नाही, मला काही कल्पना नाही आहे त्याची, पण आता हे झालं असेल तर अतिशय वाईट गोष्ट आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कीड लागते आहे याचा निषेधच आहे। या यशोमती ठाकूर होत्या, ज्या पद्धतीने ही घटना झाली त्यावर त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे चाकणकरांनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता असं देखील म्हटलं आहे। सोबतच ज्या ज्या मंत्र्यांचे लोकांचे फोटो या बाबासोबत आहे त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे असं यशोमती ठाकूरांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन के दहा तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।